M1च्या PYQ सिरीजमध्ये आपण लिमिटचा एक क्वेश्चन सॉल्व करतो आहे. या क्वेश्चनमध्ये लिमिट दिला x टेन्स टू π/2. हे CSC म्हणजे होते कोसेक ऑफ x आणि त्याचा पॉवर दिला tan² x आणि प्रूव्ह करायचं की इट इज इक्वल्स टू √e होतं आहे. ठीक आहे. पण आधी लिमिट कॅल्क्युलेट करायच्या आधी आपण लिमिटची व्हॅल्यू चेक करू. बघा लिमिटची व्हॅल्यू जर चेक करायचं असेल तर लिमिटमध्ये एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे, π/2 पुट करायचं आहे. एकदा चेक करू आपण काय होते. हा झाला कोसेक π/2 आणि याचा पॉवर किती आहे, tan² ऑफ π/2. जर तुम्हाला व्हॅल्यू माहिती असेल कोसेक π/2 म्हणजे कोसेक 90ची व्हॅल्यू आहे 1 आणि tan π/2ची व्हॅल्यू आहे इन्फानाईट. त्या इन्फानाईटचा स्क्वेअर बेसिकली. इन्फानाईटचा स्क्वेअर किती होते काही आपल्याला माहिती नाही, पण त्याला आपण ॲज्युम करतो की इन्फानाईट होईल. सो बेसिकली इट इज 1 टू दी पॉवर इन्फानाईट फॉर्म. या फॉर्मला सॉल्व करायला आपण सगळ्यात आधी काय करतो, दोन्ही साईडला लॉग घेतो. सो बेसिकली आपण काय करणार आता, taking log on both side. So taking log on both side. ओके, तर आपण अजून की ही आपली लिमिट आहे लेफ्ट हँड साईडची L इज इक्वल्स टू लिमिट x मायनस π/2 कोसेक ऑफ x टू दी पॉवर tan² x. आता मी लॉग घेतो आहे. सो लॉग नेक्स्ट स्टेपला घेतला. सो लॉग ऑफ L म्हणजे लिमिटची व्हॅल्यू. लॉग जर घेतला आपण तर हा जो पॉवर आहे तो समोर येणार. सो मला मिळालं tan² x इंटू लॉग ऑफ कोसेक x. ठीक आहे. आता परत एकदा तुम्ही लिमिट पुट करून बघा. जर तुम्ही आणखी एकदा मध्ये लिमिट पुट केली या इक्वेशनमध्ये, बघा लिमिटची व्हॅल्यू कशी चेंज होईल. लिमिटची व्हॅल्यू जर पुट केली आपण, लेट्स पुट x इक्वल्स टू π/2 या इक्वेशनमध्ये. ठीक आहे. जर व्हॅल्यू पुट केली आपण लिमिटची या ठीकमध्ये तर आपल्याला मिळालं tan² π/2 इंटू लॉग ऑफ कोसेक π/2. कोसेक π/2ची व्हॅल्यू असते 1, तर हा झाला लॉग ऑफ 1 आणि इथे झालं tan² π/2 म्हणजे इन्फानाईट. सो लॉग 1ची व्हॅल्यू किती आहे 0. सो इन्फानाईट इंटू 0चा फॉर्म भेटला आपल्याला. याला आपल्याला परत कन्वर्ट करायचं आहे, एक तर 0/0 किंवा इन्फानाईट बाय इन्फानाईट. तर जर मी या इन्फानाईटला 1/0 लिहिलं, हा कुठला फॉर्म बनेल, 0/0चा फॉर्म बनेल. त्यासाठी आपण काय करणार, टॅनला त्याच्या रेसिप्रोकलच्या फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे बेसिकली मी काय करणार, त्याला थोडंसं कन्वर्ट करणार आहे की लॉग ऑफ L इक्वल्स टू लिमिट x टेन्स टू π/2 आहे तसंच. तर tan² लिहिणार मी 1/cot². आता 1/cot² केलं म्हणजे 1/cotची व्हॅल्यू किती होणार आहे π/2साठी 0. 0चा स्क्वेअर 0, तर डिनॉमिनेटरमध्ये काय आलेलं आहे 0. आता न्युमरेटर चेक करा, तो आहे लॉग ऑफ कोसेक x. वरती पण 0 आहे, खाली पण 0 आहे. आता हा आपला फॉर्म झाला 0/0 फॉर्म. तर जर 0/0 फॉर्म झाला तर आपण काय अप्लाय करू शकतो, कॉचेस रूल म्हणा किंवा हॉस्पिटल रूल. सो अप्लाइंग हॉस्पिटल रूल, न्युमरेटरला सेपरेट डिफरन्शिएट करायचं, डिनॉमिनेटरला सेपरेट डिफरन्शिएशन. सो लॉग L इक्वल्स टू लिमिट x टेन्स टू π/2. आधी न्युमरेटरचा डेरिव्हेटिव्ह. सो लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय होते, जे पण आतमध्ये असेल त्याचा रेसिप्रोकल म्हणजे डिवाइडमध्ये कोसेक x, आणि कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय होते मायनस कोसेक x कॉट x, आणि डिवाइडमध्ये कॉटचा डेरिव्हेटिव्ह करा. आधीच cot² डेरिव्हेटिव्ह काय होणार 2 टाइम्स कॉट x, आणि कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे कोसेक² x, तो पण मायनस. ठीक आहे. थोडं सिम्प्लिफाय करून लिहितो मी याला. सो लिमिट x टेन्स टू π/2. बघा क्वेश्चन एकदम इझी होत चाललं आहे. खूप साऱ्या गोष्टी कॅन्सल आउट व्हायला आल्या आहे. डिनॉमिनेटरचा कोसेक आणि हा कोसेक कॅन्सल झाला. वरती तुम्हाला भेटलं मायनस कॉट x. जर खाली तुम्ही व्हॅल्यू पुट केली तर हा तुमचा झाला आहे 2 टाइम्स मायनस, इथे पण मायनस आहे, कॉट x इंटू कोसेक² x. ठीक आहे, कोसेक² x. तर आता बस सिम्प्लिफाय करा. बघा मायनस मायनस परत कॅन्सल, कॉट कॅन्सल, तुम्हाला मिळालं आहे लिमिट x टेन्स टू π/2
हा 1/2 आहे तसाच आहे. 1 कोसेक स्क्वेअर काय होणार साइन स्क्वेअर एक्स. आता तुम्ही एकदा इथे लिमिट चेक करून बघा. साइन π/2ची व्हॅल्यू किती असते 1. सो बेसिकली आपण काय म्हणू शकतो की आपल्याला मिळालं आहे लॉग ऑफ एल इक्वल्स टू व्हॅल्यू पुट केल्यानंतर की हा 1/2 आहे तसाच आहे आणि हा साइन स्क्वेअर म्हणजे काय झाला ठीक आहे साइन स्क्वेअर ऑफ π/2. सो लॉग एल इक्वल टू साइन π/2ची व्हॅल्यू 1. सो 1/2 इंटू 1चा स्क्वेअर तर 1च राहणार आहे. तर बेसिकली लॉग ऑफ एल म्हणजे ज्याची लिमिट आपल्याला काढायची आहे तो झाला फक्त 1/2. मला तर एल पाहिजे होतं म्हणजे मी याचं काय घेणार आता अँटीलॉग. सो बाय टेकिंग अँटीलॉग जर घेतला तर इथे राहिला एल, इथे झाला ईचा पॉवर 1/2. कुठल्याही नंबरचा पॉवर 1/2 म्हणजे काय असते त्याचा स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट ऑफ ई हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आणि एल म्हणजे काय तुम्ही लिहू शकता परत. एल काय होता की लिमिट एक्सटेंड्स टू π/2 कोसेक ऑफ एक्स त्याचा होल पॉवर tan स्क्वेअर एक्स इक्वल्स टू काय होतं आहे रूट ई. हे आपण आताच प्रूव्ह केलेलं आहे. सो आपण म्हणू शकतो हेन्स प्रूव्ह.